नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सुस्थितीत आणि आनंदी असाल. पवित्र पोर्टलवरती जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांची यादी जाहीर होऊन जवळजवळ आठवडा झाला आहे. एकूण 1,00,000पेक्षा सुद्धा जास्त उमेदवारांनी प्रेफरन्स लॉक केले होते आणि त्यापैकी 11,000पेक्षा थोडेसे जास्त उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत. अर्थात बऱ्याच जणांनी अशी माहिती दिलेली आहे की फेज 2मध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचा 1 किंवा 2 मार्काने किंवा 2-3 मार्काने ज्यांची लिस्टमध्ये नाव येऊ शकलेलं नाही अशांना नक्कीच संधी आहे. मित्रांनो, पण खरी परिस्थिती आपल्याला माहिती आहे की 130पेक्षा खालचे जे उमेदवार आहेत ते संख्येने बरेच आहेत. 110, 120 किंवा 100 गुण असलेले उमेदवार बरेच आहेत आणि या सगळ्यांना सामावून घेणं शक्य नाही आहे, हे आपल्याला सुद्धा अंदाज आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता अशा परिस्थितीत करायचे काय? सर्वजण म्हणत आहेत की काळजी करू नका, तुमचे नाव येईल यादीत, पण खात्रीलायकपणे असं कोणी सांगू शकत नाही. मला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये असे मेसेजेस आहेत की सर माझा नंबर लागेल का, किंवा मला इतके मार्क आहेत, पुढच्या लिस्टमध्ये फेज 2मध्ये माझं नाव येईल का. मला असं वाटतं मनोमन की सगळ्यांचा नंबर लागावा, पण प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, जर लागला तर उत्तम, आशा ठेवायला हरकत नाही, पण आपण त्याच्यावरतीच अवलंबून राहू शकत नाही. कारण आशेवरती किंवा होप्स ठेवून आपलं पोट भरणार नाही आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या की आपल्यावरती आपलं कुटुंब जर अवलंबून असेल तर आपण ह्या आशेवरती की पुढच्या फेजमध्ये माझा नंबर लागेल, मी त्या लिस्टमध्ये येईन, ह्या आशेवरती आपलं किंवा आपल्या कुटुंबाचं पोट भरणार नाही आहे. त्याच्यामुळे जो एक कुटुंबवत्सल व्यक्ती आहे त्याला बाहेर पडून काम करावंच लागतं. पण जसं म्हणतात वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर, एका शिक्षकाला त्याच्या शिक्षकी पेशावरती खूप प्रेम असतं. जे ज्ञान आहे ते वाटण्यात त्याला जो आनंद मिळतो ते बाकी कोणत्याही कामात मिळत नाही. मग मित्रांनो करायचं काय? तर मी आपल्या चॅनलवरती जनरली जे अल्पसंख्याक संस्था असतात, तुम्ही ह्या यादीमध्ये पण बघाल की बऱ्याच अल्पसंख्याक संस्थांमधून जी जाहिराती निघतात त्या मी इथे तुम्हाला पोस्ट करत असतो. पण मित्रांनो अशा कमेंट्स मला येतात. काय कमेंट्स आहेत बघा. खूप पैसे घेतात, जवळपास 30 ते 35 लाख. म्हणजे कशाबद्दल हे बोलत आहेत? अल्पसंख्याक संस्था किंवा ज्या खाजगी अनुदानित ज्या संस्था आहेत तिथे पैशाची मागणी होते आणि किती तर लाखांमध्ये, 30 ते 35 लाखांमध्ये पैशाची मागणी होते. ही बघा अजून एक कमेंट. अल्पसंख्याक संस्थेत 25 ते 30 लाख देणगी द्यायला सांगतात संस्था विकास निधी म्हणून. मित्रांनो मला सांगा की जर 30 ते 35 लाख किंवा 25 ते 30 लाख जर आपल्याकडे असते तर आपण एखादा व्यवसाय चालू केला नसता का? आपण का नोकरी केली असते? असो, संस्था मागणी करते आणि देणारे देतात सुद्धा. ठीक आहे, ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर हा जो आकडा आहे तो इतका वाढलाच नसता. कारण काही वर्षांपूर्वी जिथे 7-8 लाख मागणी होत होती तिथे आता 20-25 लाख मागणी होते. हा जो रेट आहे हा रेट कसा वाढला? कारण देणारे देतात सुद्धा. अर्थात मागणारे मागतात आणि देणारे देतात, त्यामुळे ही जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. पण मित्रांनो इतके पैसे देणारे जे आहेत त्यांची मानसिक स्थिती मला कळत नाही. मित्रांनो एवढा जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही एखादा व्यवसाय का चालू करत नाही? हे 25 ते 30 लाख जर तुमच्याकडे आहेत तर त्यातून तुम्ही व्यवसाय काढू शकता. तुम्ही शिक्षकी पेशात का उतरलात? ह्या अशा लोकांमुळे हे प्रकार चालतात. मागणारा मागतोय याचा अर्थ असा नाही की देणाऱ्याने दिले पाहिजेत ना. जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या केल्या नाही पाहिजेत. असो, आपल्यासारखे प्रामाणिक लोक ह्या बाबतीत निराश होतात हे मी मान्य करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे अल्पसंख्याक संस्था सगळ्याच असं करतात का? नाही, सगळ्याच अशा प्रकारे व्यवहार करत नाहीत. ठीक आहे, काही संस्था आहेत ज्या चांगल्या आहेत. पण मित्रांनो हे सांगणं फार कठीण आहे की कोणत्या संस्था चांगल्या आणि कोणत्या ह्या असे प्रकार करणारे, हे सांगणं फार कठीण आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मी याच्यावरती खूप विचार केला की काय करता येईल. कारण पवित्र पोर्टलमार्फत सुद्धा ज्यांचं यादीत नाव येत नाही आहे किंवा
अल्पसंख्याक संस्था किंवा ह्या ज्या अनुदानित संस्था आहेत तिथेसुद्धा जर सिलेक्शन होत नसेल तर ज्याला ह्या प्रोफेशनमध्ये यायचं आहे त्यांनी कसे यावे. तर मित्रांनो, विना अनुदानित ज्याला आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स म्हणतो अशासुद्धा स्कूल्स आहेत जिथे जे पगार आहेत ते बऱ्यापैकी आहेत. हां, अनुदानित जे संस्था आहेत गव्हर्नमेंटकडून जी सॅलरी होते त्या प्रकारे नसेल, पण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समध्ये जर 40-45 हजार पगार मिळत असेल तर काही प्रायव्हेट संस्था अशा आहेत जे 30पर्यंत पगार देतात. ठीक आहे. तर 6वी ते 10वीपर्यंत म्हणजे आपण त्याला TGT म्हणूया. ठीक आहे, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर म्हणतात. तर असे सुद्धा शाळा आहेत की जिथे 30पर्यंत पगार मिळतो. ठीक आहे मित्रांनो, तर अशा काही विना अनुदानित माझ्या माहितीतले असे स्कूल्स आहेत जिथे सॅलरी बऱ्यापैकी मिळते. ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्रात अशा संस्था आहेत, त्याच्यामुळे आपण इथे अप्लाय करू शकतो. जोपर्यंत आपल्याला एक चांगली संधी मिळत नाही अनुदानित संस्थेवरती आपल्याला शिक्षक म्हणून जोपर्यंत आपण रुजू होत नाही तोपर्यंत आपण विना अनुदानित चांगल्या संस्थेमध्ये काम करू शकतो. ठीक आहे. काहीच न मिळण्यापेक्षा एक 10-15 हजारच्या फरकाने जर आपल्याला पगार मिळत असेल तर त्याचा लाभ का घेऊ नये. ठीक आहे. कारण मित्रांनो, हे फेज 2 कधी लागेल हे आज सांगणं कठीण आहे. पवित्र पोर्टलवरती फेज 2 कधी लागेल हे आज सांगणं कठीण आहे. कदाचित 3-4 महिन्यातसुद्धा लागेल, कदाचित वर्षभरातसुद्धा लागेल. ठीक आहे. कारण आत्तापर्यंत ठोस असं इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ती मिळालेली नाही आहे. मग आपण असंच अधांतरी जगायचं आहे का सांगा मला. जर आपण कुटुंबवत्सल व्यक्ती असाल, जर एक कुटुंबामध्ये वाढलेले कुटुंब आपल्यावरती अवलंबून असेल तर आपण असंच बसून चालणार नाही. आपल्याला कुठेतरी काम करावंच लागेल. आणि एक शिक्षक याला जर एक शिक्षकी पेशात उतरता आलं तर त्यासारखं चांगली गोष्ट नसते. ठीक आहे मित्रांनो, म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक विना अनुदानित खाजगी संस्था स्कूल ऑफ स्कॉलर्स. तर ह्या ॲडव्हर्टाईजला बघण्या अगोदर आपण या संस्थेबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, ही संस्था आहे ऑनरेबल श्री दत्ताजी मेघे. ही एक CBSE स्कूल आहे. तर तुम्ही ही त्यांची वेबसाईट बघू शकता schoolofscholars.edu.in. तर ही वेबसाईट आहे या इन्स्टिट्यूशनची, या शाळेची, आणि त्यांची ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स वॅकेन्सी फॉर टीचर्स. ही गेल्या 1-2 दिवसातच म्हणजे साधारण 28 तारखेला ही ॲडव्हर्टाईज न्यूजपेपरमध्ये आली आहे. ठीक आहे. तर 7 दिवसांमध्ये आपल्याला CV पाठवायचं आहे. जर तुम्ही यातल्या कोणत्याही विषयात, जी आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की कोणत्या विषयासाठी यांना शिक्षक हवेत आणि कुठच्या ठिकाणी हवेत, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. ते एक करून आपण पाहूया. जर तुम्ही या विषयात बसत असाल तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर डिटेल्समध्ये बघूया आपण. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, वॅकेन्सी फॉर टीचर्स, ड्रॉप युअर CV इन रिस्पेक्टिव्ह स्कूल विदिन 7 days. ही एक CBSE स्कूल आहे मित्रांनो, आणि ह्या ईमेलवरती तुम्ही तुमचा CV पाठवू शकता. आता लोकेशन बघूया आपण. तर पहिलं लोकेशन आहे अकोला कौलखेड. ॲड्रेस दिलेला आहे ओल्ड हिंगणा रोड, कौलखेड, अकोला. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 7774950970. ठीक आहे. यांना प्री प्रायमरी टीचर्स हवेत. प्रायमरी टीचर्समध्ये विषय कोणते आहेत बघा, इंग्लिश, EVS, मॅथ्स, आर्ट अँड क्राफ्ट, मराठी, कम्प्युटर आणि हिंदी. मराठीसुद्धा विषय आहे, हिंदीसुद्धा विषय आहे. मित्रांनो, CBSE स्कूल्समध्ये बऱ्याच वेळेला संभाषण कौशल्य चांगलं लागतं, त्याच्यामुळे चांगली तयारी करून जा इंटरव्ह्यूसाठी आणि लेसनची सुद्धा. ठीक आहे. तयारी चांगली करून गेला तर निश्चितपणे मी सांगतो की मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होतं. ठीक आहे. मी असं बघितलेलं आहे, कित्येक शाळांमध्ये मराठी माध्यमातले शिक्षक शिकवतात. त्यांचे विषय सोशल असो, सायन्स असो, शिकवू शकतात. फक्त थोडा कॉन्फिडन्स आणि थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल इथे. ठीक आहे. कारण मित्रांनो, इथे पैसे घेत नाहीत एवढं लक्षात ठेवा, पण तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. ठीक आहे. तुमचं संभाषण कौशल्य आणि तुमचं विषयाचं ज्ञान हे दोन्ही तुम्ही सिद्ध केलात तर तुमचं हमखास सिलेक्शन इथे होणार. ठीक आहे. तर त्यानंतर सेकंडरी टीचर आहेत TGT ज्याला आपण म्हणतो, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स. त्याच्यानंतर जे संगीतामध्ये ज्याला ज्ञान आहे, फ्लूट किंवा वोकलमध्ये ज्यांचे क्वालिफिकेशन आहे ते इथे अप्लाय करू शकतात. सपोर्टिव्ह टीचर्ससुद्धा यांना हवेत. तर अकोला किंवा त्या जवळील भागात राहणारे जे कॅन्डिडेट्स आहेत ते नक्की इथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे मित्रांनो, पुढचं बघूया. अमरावती स्थित
ही शाळा आहे, त्याच संस्थेची ही शाळा आहे. मौजा निंबोरा खुर्द बदनेरा रोड नियर सिपना इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9309082879. इथे सुद्धा प्री प्रायमरी टीचर सुपरवायझर पाहिजेत. EVS मॅथ्स इंग्लिश हिंदी कम्प्युटर इंग्लिश प्लस EVS असे PRT टीचर पाहिजेत. PRT म्हणजे जे प्रायमरी टीचर असतात ते. सेकंडरी टीचर्स म्हणजे TGT. ठीक आहे. इंग्लिश सायन्स मॅथ्स सोशल सायन्स हिंदी फिजिक्स कम्प्युटर EVS जो टीचर हवा आहे तो HOD म्हणून हवा आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट. ठीक आहे. नंतर स्कॉलास्टिक कोचेस म्हणजे म्युझिक आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा त्यांना टीचर्स हवेत. मित्रांनो, ही संस्था नवीन असल्यामुळे इथे बरेच वॅकेन्सीज आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही मी तुम्हाला सांगितलं ते अमरावती होतं. एक यवतमाळचं सुद्धा MIDC एरियामध्ये आहे ही शाळा. ठीक आहे. MIDC एरिया भोयर दरवा रोड लोहारा यवतमाळ 9764383683. इथे सुद्धा प्री प्रायमरी टीचर हवेत. प्रायमरी टीचर EVS इंग्लिश मॅथ्स हिंदी कम्प्युटर. सेकंडरी टीचर हवेत इंग्लिश मॅथ्स सोशल सायन्स कम्प्युटर. सपोर्टिव्ह टीचर्ससुद्धा पाहिजेत प्री प्रायमरी आणि प्रायमरीसाठी. त्यानंतर मित्रांनो, वर्धा हिंगणघाटमध्ये सुद्धा ही शाळा आहे आणि पत्ता दिलेला आहे बघा, स्कूल ऑफ स्कॉलर्स पलोटी वर्धा नियर सबस्टेशन सवंगी वर्धा. आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8208935548. प्री प्रायमरी टीचर्स हवेत इथे सुद्धा. प्रायमरी टीचरमध्ये EVS इंग्लिश हिंदी मॅथ्स कम्प्युटर. सेकंडरीमध्ये सायन्स मॅथ्स इंग्लिश सोशल सायन्स हिंदी कम्प्युटर केमिस्ट्री. HOD सुद्धा हवेत त्यांना इंग्लिशसाठी आणि EVSसाठी. HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट. स्कॉलास्टिक कोचेसमध्ये स्केटिंग क्रिकेट आणि हॉकीसाठी. आणि सपोर्टिव्ह टीचर्समध्ये प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर्स. त्याच्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा वॅकन्सी आहे. अत्रेय लेआउट तात्या टोपे नगर प्रतापनगर नागपूर. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, 2 नंबर आहेत 8412906677 किंवा 9284671553. प्री प्रायमरी टीचरमध्ये EVS इंग्लिश मॅथ्स हिंदी कम्प्युटर आर्ट अँड क्राफ्ट. सेकंडरीमध्ये इंग्लिश सायन्स मॅथ्स सोशल सायन्स फिजिक्स संस्कृत हिंदी सोशलॉजी मराठी. स्कॉलास्टिक कोचेसमध्ये डान्स वोकल तबला कीबोर्ड स्पोर्ट्स. सपोर्टिव्ह टीचर्समध्ये प्री प्रायमरी आणि प्रायमरीमध्ये हवेत. ठीक आहे मित्रांनो, तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. आणखीन काय डिटेल्स दिलेत बघा. क्वालिफिकेशन काय दिलं आहे, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ग्रॅज्युएट आहात BSc BCom BA तर इथे अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर उत्तम होईल. BEd सुद्धा असणं आवश्यक आहे. पुढे महत्त्वाचं एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एक्सलंट इंग्लिश कम्युनिकेशन कम्प्युटर नॉलेज इज मॅन्डेटरी फॉर ऑल ॲप्लिकंट्स. तुमचं जे इंग्लिशमधलं संभाषण कौशल्य आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर डिटेल्ससाठी जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती ट्राय करू शकता. 8412906677 9284671553. ठीक आहे मित्रांनो, तर इथे नक्की ट्राय करा मित्रांनो. थोडासा कॉन्फिडन्स, थोडीशी प्रॅक्टिस आणि नक्की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. एक तर संस्था नवीन आहे आणि जे त्याच्या मागचे जे मेघे सर आहेत ते मोठं एक चांगलं पाठबळ आहे संस्थेला. त्याच्यामुळे पैसे न देता आणि बऱ्यापैकी पगार असणार या ठिकाणी. तर तुमचे जे पण डाऊट्स असतील, तुमचे जे पण मनात प्रश्न असतील पगाराबाबतीत किंवा आणखी काही क्वालिफिकेशनच्या बाबतीत, तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला ही आजची माहिती उपयुक्त वाटेल. आणि जर तुम्हाला ही उपयुक्त वाटली असेल तर तुमचे होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तुम्ही आपल्या या चॅनलला जो सपोर्ट करताय त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे. तुमची खूप मदत होते मला इतर शिक्षकांपर्यंत पोचण्यासाठी. कारण आपल्या चॅनलचा उद्देशच असा आहे की आपल्याला जे शिक्षक होऊ पाहणारे जे मुलं आहेत, जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मदत करणे. ठीक आहे. तर हा प्रामाणिक हेतू ठेवून मी हा चॅनल चालू केलेला आहे आणि तुमचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळत आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की एका शिक्षकाला शिकवण्यातून जो आनंद मिळतो तो कशातूनही मिळत नाही. तर जसं मी म्हणतो, वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. तर जरी एखाद्या अनुदानित जागेवरती तुमचं सिलेक्शन होत नसेल वेगवेगळ्या कारणांमुळे, तरी तुम्ही विना अनुदानित अशा संस्था आहेत ज्या बऱ्यापैकी सॅलरीज देतात, बऱ्यापैकी पगार देतात. तर अशा ठिकाणी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. इथे पैसे द्यायची गरज लागत नाही, पण तुम्हाला आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य हे सिद्ध करावं लागतं आणि प्रॅक्टिसने ह्या गोष्टी नक्की होतात. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलं एक प्रेझेंटेशन देऊन, चांगल्या प्रकारे लेसन डिलिव्हर करून, चांगल्या प्रकारे मुलाखत देऊन सिलेक्ट झालेले आहेत. आणि हे माझेच असे मित्र आहेत
ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा ठिकाणी, ठीक आहे. तर अशी काळजी करू नका की मी कोणत्या माध्यमाचा आहे, फक्त आत्मविश्वास आणि प्रॅक्टिस, ठीक आहे. हे करून तुम्ही एक चांगली तयारी करून जर अशा इंटरव्ह्यूला गेलात तर नक्की तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे मित्रांनो. तर माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील, ठीक आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.